हेलो 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 श्री माननीय गजानन पाटील गडवेकर गजानन दिगंबर पाटील गडवेकर डॉक्टर साहेब रोगेल्याला रोगराईला गावातील डॉक्टर असावा कसा 12ण्याचे देऊन इंजेक्शन 5 रुपये घेणारा नसावा तसं नाही डॉक्टर साहेब जे कष्टाने कमवता येईल तेवढंच खातात लोक जनसेवा करतात जनसेवा हीच ईश्वर सेवा नसता डॉक्टर खूप खायला तसेच प्रभाकर पाटील पवार राहणार गोळेगाव दोन्ही 51 पाहिजे असे 102 रुपयाची भेट आले भेटी बदल डॉक्टर साहेब आमचे गोळाई यांच्याकरता हसलो बर का डॉक्टर साहेब राग धरू नका
एका जनार्दनी पुण्याची वाटी होता पावा. एका जनार्दनी तोची हारी वाटी होता पावा. हॅलो ऐका श्रोते सज्जन हो, आज आपल्या येथे वरदडा वाई जांभळी आणि या त्रिवेणी संगमावर खरोखरच भाग्याचा उदय आहे, भाग्याची वेळ आहे. आणि या त्रिवेणी संगमावर महादेवाचं मंदिर आहे आणि खरोखरच आम्ही या ठिकाणी महादेवाचं मंदिर पाहून आम्हाला आमच्या महाराजांना आमच्या गावामध्ये येऊन सांगितलं होतं, पॉम्पलेट वाटले होते, पण महाराजाची आम्हाला ओळख नसल्याबद्दल आम्ही महाराजाला चहा प्यायला म्हणून नाही गावात. आणि खरोखरच योगायोग
याच गावामध्ये आम्हाला येऊन सेवा करण्याची संधी मिळाली। दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम। खरोखरच आमचे डॉक्टर साहेब गडगेकर यांनी आम्हाला फोनवर सांगितलं, मामा म्हणले तुम्हाला उद्याचा दिवस रिकामा आहे का? नाही म्हणलो डॉक्टर साहेब रिकामा दिवस आहे का? तर काही नाही, तुमचा मी फार कष्टाने नंबर घेतलो म्हणले आणि तुम्हाला आम्हाला 2 दिंड्या लावायच्या आहेत। पात्राचे लोकडूपाठी आम्ही तुम्हाला सेवेसाठी लावायचं आहे डॉक्टर साहेब, आम्ही येऊ। पण या म्हणले मग काय हरकत नाही, आमची बोलाचाल झाली म्हणा। आणि खरोखरच असा ज्या ज्या वेळेस योगा येतो त्या वेळेस काहीतरी पूर्वीचं डॉक्टर साहेब पुण्य लागतो। आता काही डॉक्टर साहेब आहेत, आता आम्ही नांदेडच्या जवळच्या, पण भजन म्हणजे त्याला काय ओळखते नसते। मी मनामध्ये विचार केलो, डॉक्टर साहेब असून जेव्हा भजनाची तळमळ आहे आणि खरोखर काहीतरी प्रेमाचा पुतळा आहे, काहीतरी भाग्याचा पुतळा आहे। पूर्व पुण्य उजळे तरीच सत्संग सेवा घडे। काहीतरी डॉक्टर साहेब तुमचं पूर्वीचं पुण्य आहे आणि त्यामध्ये आमच्या महाराजाचाही हिस्सा आहे। आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते माझे गुरु आहे आणि आम्हाला तिथं काहीतरी सेवा करून घ्यायची आहे, म्हणून आम्ही म्हणलो बाबा आम्ही सेवेसाठी सज्ज आहोत, येऊत। आणि योगायोग आमची उपस्थिती या ठिकाणी लाभली। अनंत पुण्याची या कोटी आम्ही संत पाहिलो दृष्टी, दुर्लभान भेटी साधूची। आमचंही काहीतरी डॉक्टर साहेब अनंत कोटी जन्माचं पुण्य, अशी आम्हाला महान विभूती भेटणं। आणि आमच्या गावात महाराजांनी एक पर्यवेक्षण केल्यासारखं केलं, एक अर्धा तास, आणि ते ऐकून आम्हालाही आनंद वाटला। पण येण्याचा योग या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आणला आणि महाराजाकडून आला म्हणा हरकत नाही। भेटीबद्दल आता सेवेला सुरुवात झालेली आहे आणि खरोखरच ज्या ज्या वेळेस ज्या जीवाचं पुण्य असेल त्या जीवाला अशा ठिकाणी सेवा घडते, आणि ज्या जीवाचं पुण्य पदरात नसेल तर महाराज ही सेवा घडू शकत नाही। म्हणून आता सेवेला सुरुवात झालेली आहे आणि सेवेमध्ये काही कमतरता वाटेल ते आमचे डॉक्टर साहेब भरून घेतील भेटीबद्दल। आणि ऐका वंदना श्री माननीय परम पूजनीय रेखाजी महाराज महादेव मंदिराचे पुजारी, आणि या महाराजाकडून या गुरुप्रसाद म्हणून यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवली। भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद। व तसेच सुमनबाई रेखाजी महाराज या माऊलीकडून 51 रुपयाची भेट, भेटीबद्दल माऊलीचरणी साष्टांग दंडवत असो। आणि त्यांचे महाराजाचे साथीदार बंकट महाराज, आणि खरोखरच साधूची संगत धरण्यासाठी पुण्यही लागते। आणि आम्हाला आयुष्यात बक्कळ संधी भेटतात, पण ज्या ज्या ठिकाणी साधूची संगत असते त्या त्या ठिकाणी भगवंताचा गुण असते। आणि साधूची संगत धरी जाओ का धरी जाओ,
तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो. पायाळू माणसावर ईज पडण्याची शक्यता असते असं विज्ञान शास्त्र सांगते. आणि साधूकडे कधीतरी देव भेटण्याची शक्यता असते असं पोथी पुराण सांगते. म्हणून डॉक्टर साहेब उगाच साधू कशी येऊन बसत जाऊ. जसं पायाळू माणसावर कधीतरी वीज पडण्याची शक्यता असते तसं साधूकडे कधीतरी देव येण्याची शक्यता असते. म्हणून साधूची संग करीत आमचे बंकट महाराज यांच्याकडून बंकट महाराज आळे यांच्याकडून 51 रुपयाची भेट आणि साधूची सेवा घडत आहे. आणि साधूची सेवा ज्या जीवाला पूर्वी जन्मामध्ये निष्काम तप केला असेल त्या जीवाला इथं साधूची सेवा घडते म्हणा. आणि ज्या जीवाकडे पुण्य नसेल तर साधू सेवा घडत नाही म्हणून. आणि हे शब्द दयाच्या कानी पडे. आता दिवसभर बोललेले शब्द वेगळे आळे महाराज आणि भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये बोललेले शब्द वेगळे. हे शब्द दयाच्या कानी पडे उघडती द्वार मोक्षाचे कवाडे. माया मुरकुंडी होऊन दडे तुझ्या स्वरूपा पुढे. ज्याच्या ज्याच्या कानावर भगवंताचे शब्द पडतील त्याच्यासाठी मोक्षाचं द्वार खुलं आहे असं यदू राजाला दत्तात्रय महाराज सार विचारामध्ये सांगतात. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांडाचा तू एक आदी देव आहेस. आणि अनंत प्रलय आले आणि अनंत प्रलय गेले तरी तुझा नाश झाला नाही. काही येतात जातात पण तू आलास पण गेला नाहीस. तुला अविनाश म्हणतात. आणि तुला जन्म नाही तुला मरण नाही. ज्याला जन्म आहे आणि त्याला संगच मरण आहे. आणि या जन्माच्या आणि मरणाच्या वेगळा आहेस भगवंता. म्हणून तुला साधू संत मात्र काय म्हणतात. मामानं गण म्हणला. आम्ही म्हणू नये आम्ही लहान आहात पण उगा आता मनामध्ये ठेवण्याची गोष्ट नुसती बाहेर काढावं होता ते सांगल्याशिवाय कळत नाही. म्हणजे जेवल्याशिवाय
पोट. हो आणि खरोखरच विचार करायसारखी गोष्ट आहे. आता आम्हाला कोणावर टीक म्हणून करायची नाही. हो त्रिलोकीचा दाता शंभू पार्वती बाळपयाचे सरून आले श्री गणपती. आणि तिन्ही लोकाचा दाता महादेव असताना आणि त्याच्या घरी जे बाळ गणपती आला आणि ते गणपती कोण आहे याला न कळता यानं त्याचं मुंडकं उडवलं. मग तिन्ही लोकांचा दाता असताना आपला मुलगा आहे त्याच्या लक्षात याच होतं म्हणून तिन्ही लोकांचा दाता शोभला असता. तू कोण आहे तिथं बसलेला असं म्हणून ज्यावेळेस त्या महादेवाने त्याचं शिर उडवलं मग त्याचा अर्थ असा होतो की तिन्ही लोकांचा दाता होऊ शकत नाही. देव आहे आम्ही मानता. म्हणून त्याकरता आम्हाला गुरु महाराज काय सांगतात. गावई नाही 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 आहे याला नाव नाही. काया नाही माया नाही रूप नाही रेखा नाही ओळखावा कैसा. माय नाही बाप नाही जन्मला कैसा. आणि ते गंमत त्याची कशी आहे तसा महाराज तुला मुळामध्ये तुला आपण ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये असता आणि आईच्या उदरामध्ये असताना त्याला काय नाव असते काय डॉक्टर साहेब त्याला काही नाव राहत नाही. तर इथं आल्यावर नाव पडते. तसं महाराज भगवंता तुला मुळामध्ये कसल्या प्रकारचं नाव नाही म्हणून काय म्हणतात. गावई नाही
6 शास्त्रांना 4 वेदांना 18 पुराणांना 7 सिद्धांतांना वर्णन करता करता थकून बसलेले आहेत. म्हणून त्या करता 6 शास्त्र 18 पुराण ऐका वंदनो श्री माननीय आनंदराव तुळशीराम गायकवाड राहणार सांगीकर तालुका नायगाव यांच्यातर्फे 51 रुपयाची भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. व तसे गणेशराव मरिबा सरपंच सांगवी तालुका नायगाव सरपंच साहेबांकडून 51 रुपयाची भेटीबद्दल दोन्ही व्यक्तीचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. तानाजी बापूजी पाटील धबडगे राहणार सीता बोरगावकर तालुका मुखेड यांच्याकडून 51 रुपयाची भेट आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. व तसेच लक्ष्मण भंडारी तालुका धर्म ऐका वंदना श्री माननीय ओमकार पाटील मोरे अंजोलीकर यांच्याकडून 51 रुपयाची भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून भगवंताचा खेळ कसा आहे. आपले गवळला देऊ एकावन्न दिले की आता दिले तुम्ही दिले गवळ नाही गवळला देऊ या म्हणालो गवळला देऊ म्हणालो याची गवळून म्हणतात हा गवळून म्हणतात गवळ. ऐका बंधूंनो, माझ्या तिरकुट येथून आदरणीय बप्पूसिंग सिंह महाराज सपुरे राहणार बोजे तिरकुट तालुका जिल्हा नांदेड राहणार यांच्याकडून 51 रुपयाची सापडा भेट बप्पूसिंग महाराज यांच्याकडून पाठवलेली आहे. आणि तसेच दत्ता बळीरामजी जलालपुरे दत्ता भाजी जलालपुरे राहणार तिरकुटकर भजनाचे प्रमुख पद पदार्थ गाणारी व्यक्ती यांच्याकडून कळणे सरेगावकर आदरणीय दत्तराम नरबाजी पाटील कळणे राहणार बोजे सरेगाव तालुका मुदखेड यांच्याकडून 51 रुपयाची सप्रेम भेट कळणे पाटलाकडून भजनी मंडळाकडे पाठवलेली आहे. धन्यवाद. साहेबराव दाऊद इबितकर साहेबराव दाऊद इबितकर कवटेकर राहणार बोजे कवटा यांच्याकडून 51 रुपयाची सप्रेम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारी. धन्यवाद धन्यवाद.
आदरणीय गडगेकर आणि गडगेकर प्रभाकर पाटील गडगेकर डॉक्टर साहेब यांच्याकडून या चालू असलेल्या भजनावरती खुश होऊन 51 रुपयाच्या भेटीबद्दल 101 रुपयाच्या भेटीबद्दल डॉक्टर साहेबांचे मनापासून आभारी आहोत आणि आजची अवस्था भजनाची उभा टाकून मनाची डॉक्टर साहेब नव्हती, पण तुमच्यासाठी आम्हाला उभा टाकावं लागलं. कारण का कीर्तनाबद्दल आता महाराजांनी कीर्तन चांगलं केलं तेही ऐकावं वाटलं, पण टायमाचा डिस्मोट झाला अर्जुन. तरी डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन थोडेच का माणसं आहे ना तुमच्यासाठी उभा राहून म्हणायला म्हणा की भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. म्हणून तुझा खेळ भगवंता तुझा खेळ कळत नाही. कसा कळत नाही? आले देवा जिच्या मनात येते कोणाचे चाले ना. माणूस आजारी पडला आणि आजारी पडल्यावर डॉक्टरपाशी आम्ही घेऊन गेल्या. महेंद्रकर गेल्यावर महाराज त्या माणसाला साप चावला मोठा साहेब. चावल्यावर त्यानं बोला मी जमल तेवढा इलाज करतो, मला बचल किंवा न बचल हे तुमच्या देवाकडे. तसं आले देवा जिच्या मना ते कोणाचेच झाले नाही. एक माणूस घरून कटाळला आणि कटाळ्यावर बाबा आता काय करा म्हणजे आपण एका पुलावरून उडी माराव आणि जीव द्यावा. जीव देण्यासाठी माणूस उडी मारण्यासाठी निघाला. देवाचा खेळ कसा बघा. आणि योगावी एक फुलवाला माणूस डोसक्यावर फुलाची ढाल घेतलंय आणि त्या फुला खालून पलीकडे निघाला. आता यानं वरून उडी टाकली की उडी मारून मराव, बरोबर त्याच्या डालीमध्ये फुली उडी पडली. याची त्याच्या डालीत उडी पडली पण त्याची मान खाल्ल्याची मोलडी खाल्लं मेलं आणि मराय गेलं तर ती साहेब वाचलं. खेळ कळते काय देवाचा? कळत नाही. मग त्या करता महाराज आम्हाला काय सांगतात? खेळ निराळा अजून वेगळा संसारी येऊन शरीरी हित काय. एवढा अमोल किमतीचा आयुष्य तुम्हा आम्हाला मिळून जर भजनाच्या कामामध्ये अट्टासाहेब लागत नसल तर आयुष्य ते फेल आहे. आणि गुरुवीर मरती अधोगती जाती. मला साहेबांना सांगितलं आमचे ते गुरु आहेत म्हणजे, आणि गुरु आहेत म्हणलं की मलाही बरं वाटलं. डॉक्टर साहेब आहेत पण धार्मिक आहात, परमार्थिक आहात. तुमच्या एका शब्दावर होड साहेब हो म्हणलो की नाही, दुसरा शब्द निघू दिलो काय नाही साहेब आम्ही येतोच गड्या म्हणलो. डॉक्टर साहेब काय म्हणले ते आमचे गुरु आहेत म्हणले, आमचे ते श्रद्धा स्थान आहे म्हणले, आणि तुम्हालाही काहीतरी देवदेव घडाव या की म्हणले. हो साहेब येतो गड्या म्हणलो. नक्कीच येता म्हणलो. आणि आल्या. मग त्याकरता बाबा अविषय मोलाचं जर कोणी या परमार्थात नवीन असल तर त्याच्यावर भाग्यवान दुसरा कोणीच नाही. जर श्रीमंती असून मुखामध्ये भजन नसेल तर तो भिकारी आहे. जवळ काहीच नसून मुखात भजन असेल तर तो श्रीमंत आहे. जाणे आहे पर लोकांतरी काहीतरी पदरी असू द्या शिदोरी. आपल्याला इथून एक दिवशी
जायचं आहे. मग पदरामध्ये काहीतरी त्या भगवंताच्या सेवेची शिदोरी असावं. अन्न घालावे सर्वाभूती, पात्र मिळे दैवगती, ऐसा भाव द्याच्या चुकी ते परम साधू जाणावे. आता इथं उद्या पंक्तीच्या पंक्ती उठणार साहेब, आणि या पंक्तीमध्ये एखादा जर ब्रह्मवेता जेवून गेला जाते तुम्हाला कळत नाही. सत्पात्री माणूस कोणीतरी जेवून जाते. सत्पात्रामुखी देता अन्नदान, कोटी यज्ञ फल प्राप्ती जाण. कोटी यज्ञ केले इतकं पुण्य तुम्हाला साहेब उद्या लाभणार आहे. ज्यानं त्याच्यामध्ये भाग घेतला असेल, ज्यानं काही हात लांब करून पट्टी दिल्या असेल तर मला त्याचं भाग्याला उदय पार नाही. म्हणून चालू लक्ष्मण भंडारे, बेल गुजरीकर, तालुका धर्माबाद यांच्याकडून या चालू असलेल्या भजनावरती घुसवून 51 रुपये भेट भेटून आभारी आहोत. धन्यवाद साहेब. तुम्हाला सांगतो, तुमच्या नायगाव तालुक्यामध्ये आम्हाला भजनाला लय येता बरं. ते वटाळा, कांडाळा, तिकडे ते मांजरळ फिजरळ सगळे गाव आमचेच होत. काय समजलं? आणि तुमचा नंबर द्या. तुम्हाला कधी भजनाला आम्ही सांगतो. तुम्हाला भजनाची आवड आहे, जे पोटामध्ये आहे ते ओटावर येते म्हणून. तसं अंतरीचा स्वभाव बाहेरही उमटे. भजनावर तुमचा किती प्रेम आहे आम्हाला थोडं थोडं माणसाच्या चेहऱ्यानं कळते. तुम्ही म्हणसाल भविष्य बघता काय, भविष्य बघता तुमच्या चेहऱ्यावरच कळते की माणसाची आवड किती आहे. म्हणून भेटीबद्दल भजनाच्या वतीने लक्ष्मण पाटील यांचे आभारी आहोत. धन्यवाद. तुम्हाला थोडक्यामध्ये भगवंताची भेट कशी होती आणि भेट झाल्यावर काय होते मी सांगणार आहे. आणि कारण का, आता आमचे मामा तर आमच्यापेक्षा सिनियर आहे, आमच्यापेक्षा आमच्या वडिलांसारखे आहेत, नवे आमच्या गुरुतुल्य आहेत. आणि अशा माणसापुढे आमच्यासारख्याला बोलणं म्हणजे एक छोट्या झाडासारखं होय. तर खरोखरच जो जीव त्या भगवंताचं नामस्मरण करतो ते भगवंतामध्ये जीव मिळेल कसा होते. एखाद्या नालीचं पाणी होळाला गेलं, त्या नालीचं नाव संपदे होळाचं पाणी होय म्हणतात. मी सिद्धांत काय सांगतो बघा. आणि ते होळाचं पाणी एखाद्या गंगेत जाऊन पडलं, होळाचं नाव संपदे आता हे गंगेचं होय म्हणतात. आणि ते गंगेचं पाणी समुद्रात जाऊन पडलं, आता समुद्रच होय म्हणतात. जय जय सद्गुरु ज्ञान सागरा, जय जय सद्गुरु परात्परा. तसं हे जीव अनन्य गेला बोधे, दोन्ही नाही साधे. सुख विसरला सुखामध्ये, सुखी सुखावला. देवही उरला नाही आणि जीवही उरला नाही, दोन्ही एकच होऊन गेले. तसं आम्हाला इथं आल्यावर मनुष्य जन्मात नरने करणी किया तो नरका नारायण म्हणजे माणसाचाच देव होते, दुसरं काचाही देव होत नाही असं शास्त्र सांगते. म्हणून जाणीव नाही
परमेश्वर आहे, तुमच्यात आहे, डॉक्टर साहेबात आहे, मजात आहे, प्रत्येकात आत्मा आहे. पण आत्मा साहेब दिसते काय? आत्मा दिसत नाही. जर दिसला असेल आपण त्याच्या घरी सेवा करू. प्रत्येकामध्ये सर्वाभूती आत्मा एक विराजला, मुळीच द्वैताला ठाव नाही. मी तुझ्यात तू मजा, कोणाचे अनहित चितू नको. नको नको मना दुष्ट हे वासना, तेने गुराना अंतरशी. मग आत्मा हा प्रत्येकामध्ये आहे आणि हे आपल्याला दिसते काय? दिसणार नाही. म्हणून त्याकरता साधू संत महात्मे सतत सेवा करतात. आणि म्हणून काय म्हणतात? जाणीव नाही प्रेमला, मूळ तुझे अरे साधू संत झाले नाही. सत्य सत्य अंतरी धरतात आणि खोट खोट बाजूला काढतात. जशी गंगा नितळ पाणी धारामध्ये ठेवते आणि कचरा आलेला, गाळ आलेला बाजूला सारते, तसे साधू संत ऋषी मुनी साधू संत काय करतात? सगळी माया हे बाजूला काढतात आणि माया बाजूला काढून मधल्या धारानं चालतात. तसं तुम्ही आम्ही चला शिकाव आणि तुम्ही आम्ही जर चालल्या तर आपल्याही जीवाचा उद्धार आहे. म्हणून आम्हाला खुशालजी महाराज काय सांगतात? खुशालाचा एक सांगणं अजून अरे वेदांत सिद्धांत म्हणून बघा हॅलो 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 हॅलो. पिरसाद महाराज दुगावकर आणि खरोखरच आमचंही काहीतरी आज या ठिकाणी भाग्य आहे. डॉक्टर साहेब, अहो आमच्या भजनाला कीर्तनकार बसणं म्हणतात, ज्याच्याकडे ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची ज्याच्याकडे साठवण आहे आणि ते माणूस आमच्या पुढे आज या ठिकाणी भजनाला उपस्थित आहे. असे आमचे पिरसाद महाराज दुगावकर, हरिभक्त पिरसाद महाराज दुगावकर यांच्याकडून या आमच्या चालू असलेल्या येड्या वाकड्या सेवेवरती खुश होऊन 51 रुपयाची भेटीबद्दल महाराज चरणी साष्टांग दंडवत असो. धन्यवाद धन्यवाद. आणि महाराज आमचे देऊ पाटील म्हणले माझी सासरवाडी होय. महाराज सुद्धा उड्या मारून भजन म्हणले आणि खरोखरच महाराजाकडं काय बोलण्याची शैली, काय स्वराची शैली आहे. आम्ही बसल्या बसल्याच म्हणल्या. आता पुढे बोलणं कसं आहे असो, पण स्वर मात्र महाराजाला बरं आहे बरं म्हणले महाराज. ते भगवंताची देण आहे. आणि एकतरी अंगी असू दे कला, नाहीतरी फुका जन्म गेला. मग माझा जन्मात काहीतरी येऊन
काहीतरी कला असावं त्या माणसाचं. आता हे माणूस चिलपिपरीचा आहे आणि चिलपिपरीचा असून आमच्या ब्राह्मणवाड्या गावाचं नाव आणि चिलपिपरीच्या दोन्ही गावाचं नाव, दोन्ही कुळाला एक मुलगी उद्धार करते म्हणत. तसं संभाजी आमचे दोन्ही गावचं नाव उज्ज्वल करतात. भेटीबद्दल महाराजांकडून आल्याबद्दल महाराज मी सरकार दंडवत असो. धन्यवाद धन्यवाद.
आदरणीय बंकट अरे हा बंकट भीमसिंग आडे महादेव मंदिराचे पुजारी त्यांच्याकडून चालू कोणावर घोषवून 51 रुपयाची साफरन भेट भजनी मंडळाकडे पाठवलेली आहे। पाठवलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारी, धन्यवाद आणि तसेच ऐका वंदना श्री माननीय प्रभातराव पाटील डॉक्टर गडगेकर यांच्याकडून या चालू असल्या बोलवरती घोषवून 101 रुपये भेटीबद्दल आभारी आहोत। धन्यवाद। बारा गाव अगणी राधे हिंगणी राधे हिंगणी लांब लिहून दिले महाराज, मला आधीच वाचवा येईना. आणि रावसाहेब पाटील साळुंगेचा जावाई हो. तुम्ही नाव सांगा, मी सांगतो इकडे. कसं आहे, किती लपवायचे तर लपना बघा, कुठं तरी उघडं पडते. नागोराव किशन गायकवाड. आदरणीय नागोराव किशनरावजी गायकवाड राहणार म्हणजे
सांगवी तालुका नायगाव 51 रुपयाची साफ्रम भेट भजनी मंडळाकडे पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारी. धन्यवाद.